मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानामध्ये ठेवलं तिथं तुम्ही 10 रुपयाची राखी जर तेच जर मॉलमध्ये ठेवलं तर ते 50 रुपयाला विकली जाते. म्हणजे याचं खूप मोल आहे. तर मी तुमच्या सर्व शिक्षकांचं पुन्हा पुन्हा मी अभिनंदन करेन, त्यांना खूप खूप धन्यवाद देईन की खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. शाळेत आल्यानंतर पुस्तकी शिक्षणाबरोबरच हे व्यावहारिक शिक्षणसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपण जे हे प्रदर्शन मांडलेलं आहे या प्रदर्शनामधून आपल्या हाताला कामही मिळतं, त्याचबरोबर आपण केलेली वस्तू किती रुपयाला विकल्यानंतर आपल्याला नफा होतो का तोटा होतो हे यातूनच समजतं. जर आपण 10 रुपयाची वस्तू जर 5 रुपयाला विकायला लागलो तर आपला तोटा होतो हे तुम्ही समजू शकता. केव्हा का तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेला बाजारामध्ये बसता विक्री करता त्याच वेळेस. तर हे खूप चांगलं व्यावहारिक ज्ञानही तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. उपरगे मॅडम आणि त्यांच्या टीमचं मी परत एकदा खूप खूप कौतुक करतो. त्यांनी मुलांना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत आहेत. त्याचबरोबर एका मुलीलाही त्यांनी सायकल बँकेमार्फत एक सायकल दिलेली आहे. गेल्या वर्षी आम्ही असा प्रयत्न केला होता की जवळजवळ आपल्या तालुक्यातील 450 मुलींना आम्ही सायकल वाटप केलेले आहे. मला वाटतं तुमच्या शाळेमध्ये आम्ही सायकली दिलेल्या